नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अजित पवार यांचा अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी आज उपस्थित केला. अजित पवार भाजपसाठी अडचणीचे ठरत होते म्हणून त्यांचा घातपात केला का, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. अर्थात हा सवाल उपस्थित करताना संजय राऊत यांनी कोणताही पुरावा दिलेला नाहीये. विरोधकांनी सरकारला धारेवर धरावं, टीका करावी, कडक शब्दांमध्ये समाचार घ्यावा याबद्दल दुमत नाहीये. पण इतक्या मोठ्या नेत्याच्या अपघातावरून आरोप करणं आणि तेही कोणत्याही पुराव्याशिवाय हे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होतोय. आचार्य आत्रे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, मधु लिमये, जॉर्ज फर्नांडिस अशा दिग्गज नेत्यांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पण यापैकी कोणत्याही नेत्यानं सत्ताधाऱ्यांवर त्यांच्याच मित्राच्या हत्येचा आरोप केला नाही. अजित पवार हे लोकप्रिय आणि ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या मृत्यूबाबत कुणीही असे आरोप करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, इतकी बाब राऊत का लक्षात घेत नाहीत, असाही सवाल काही जण विचारतात. आणि या संदर्भात संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय आणि नवनाथ बन भाजपचे प्रवक्ते यांनी त्यांना काय उत्तर दिले, बघूयात. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता. त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का, असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे. कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही. जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो. ज्या पद्धतीची बेताल वक्तव्य ती करतात, ती वक्तव्य बघता संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर आहे का, असाच प्रश्न पडतो. संजय राऊत यांनी आता खासदारकी सोडून दिली पाहिजे. संजय राऊत यांनी राजकारण सोडून दिलं पाहिजे आणि संजय राऊत यांनी नेटफ्लिक्स सिरीजसाठी डायरेक्टर म्हणून किंवा स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केलं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीचा भारतीय जनता पार्टीशी बादरायण संबंध लावण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे. आणि या सगळ्या संदर्भात जय महाराष्ट्रानं काही सवाल उपस्थित केलेत. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नसून घातपात आहे हे संजय राऊत गृहीत धरतायत का, आणि जर धरत असतील तर कसं? ऑपरेशन लोटस असा उल्लेख करून राऊत सरळ सरळ भाजपवर आरोप करतायत, पण पुरावे कुठे आहेत? इतका गंभीर आरोप करण्याआधी राऊतांनी हवाई उड्डाण तज्ज्ञांशी चर्चा केली होती का? तो अपघातच होता हे सिद्ध झालं तर संजय राऊत माफी मागणार का? बेछूट आरोप करणं म्हणजे राजकारण असं संजय राऊत यांना वाटतं का? महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या मनात संजय राऊत संभ्रम निर्माण करत नाहीयेत का?